ठाण्यातील लुईसवाडी परिसरामध्ये झाड पडून गंभीर जखमी झालेले पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ त्यांच्यावर झाड कोसळल्यानं छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्यांच्यावर महावीर जैन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरलेली आहे आणि त्यांचा मृत्यू झालाय। ठाण्यात झाड पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। मुसळधार पाऊस सुरू आहेत आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना आपण पाहतोय। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी या क्षणाला ठाण्याहून जोडले गेलेले आहेत। निकेश, अतिशय दुर्दैवी घटना आहे, व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे झाड पडून। नक्कीच ठाण्यात झाड पडून पहिला बळी गेलेला आहे। सोमवारी ज्या वेळेला तुफान वारा आणि पाऊस सुरू होता त्याच दरम्यान ठाण्यातलं जे लुईसवाडी इथलं जे आरटीओ आहे त्या आरटीओच्या बाहेर झाड पडून एक पांडुरंग भुवड हे गंभीररित्या जखमी झाले होते आणि त्यानंतर त्यांना ठाण्यातल्या महावीर जैन या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते। पावसाळ्यादरम्यान ठाण्यामध्ये शेकडो झाडं जे आहेत ते पडल्याच्या घटना घडल्या होत्या। कालच जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट दिली होती आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलेलं होतं, कारण यंदाच्या पावसाळ्यामध्ये वृक्ष पडण्याचं प्रमाण जे आहे ते अधिक वाढत असताना पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे एका अधिकाऱ्याचं 8 दिवसांसाठी देखील निलंबन जे आहे ते केलं गेलेलं आहे आणि अनेक अधिकाऱ्यांवरती कारवाईचा बडगा देखील उगारलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता एक बळी जो आहे तो गेलेला, त्यामुळे आता पुढे ठाणे महापालिका प्रशासन कशा प्रकारे उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद निकेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।